नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। This old man, he played one, he played knick-knack on my thumb with a knick-knack, paddywhack, give a dog a bone, this old man came rolling। हे बघा, आम्ही सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर जेजुरी गडाकडे प्रस्थान केलेले। जसं जसं गड दिसायला लागला तसा मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला। आपल्याला ह्या जेजुरी गडावरची माहिती खरोखर गुगल सर्चमध्ये जाऊन तुम्ही सर्च केलात किंवा यूट्यूबमध्ये जाऊन सर्च केलात आपणास ही माहिती मिळू शकते। मी आपणास ही थोडक्यातच असं माहिती सांगण्याचा प्रयत्न करते। पहिली पण मी ह्या गडावर जाऊन आलेली आहे, पण तेव्हा काही मोबाईल वगैरे असं काही नव्हतं, त्यामुळे आपणास आणि त्यावेळेला इतकी गर्दी पण नव्हती, सहजासहजी दर्शन होत होतं, जायचं दर्शन घ्यायचं। आता तसं लोकसंख्या वाढली, मोबाईल झाले, इंटरनेट झाले, त्यामुळे हे सर्वांना माहिती पडलं, त्यामुळे हे जास्त गर्दी वाढली आणि दर्शनाला पण भरपूर गर्दी होती। हे बघा, गडावर गर्दी भरपूर असल्यामुळे पूर्ण असे व्हिडिओ काढता आलेले नाही, पण थोडीशी माहिती आहे, कारण मी आधी पण बघितलेली, आता पण बघितलं, त्याची मी थोडीफार माहिती देते। जेजुरी गडाला 9 लाख पायरीचा हा उल्लेख अनेक लोकगीतामधून येत असतो। अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होत असते। गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा म्हणजे दगड संदर्भात हा उल्लेख आलेला आहे। पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावरती आज्ञकांतीवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इत्यादी अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात। महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंच भव्य दीपमाळा व मुख्य श्री खंडोबा महाळचा मंदिर। दीपमाळेच्या डाव्या बाजूस पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पाहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पाहावयास मिळते। त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते। बहुधा सर्व हिंदू मंदिरात आपणास कासव पाहावयास मिळते, परंतु भव्य 6 मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते। त्यापुढे 4 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो। प्रथम लागते ती सदर। या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर 2 घंटा बांधलेल्या आहेत। सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 4.5 फूट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो। मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेत 2 दगडी घोडे दिसतात। पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार असलेल्या खंडोबाची मूर्ती दिसते, तसेच उत्तर व दक्षिण बाजूस 2 दरवाजे दिसतात। त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो। येळकोट येळकोट, जय मल्हार। तसेच माझ्या मोबाईलमध्ये चित्र टिपण्याचा प्रयत्न करायचे, खूप छान वाटते। जरी गर्दी असते तरी पटकन हे दर्शन झाले, थोडा वेळ लागला, दर्शन हे व्यवस्थित झाले, त्यामुळे गर्दी असली म्हणून घाबरण्यासारखं काही नाही, दर्शन हे छान होते। मोबाईल नसेल आपल्या स्वतःच्या जबाबदारीने काळजीपूर्वक सांभाळा। ज्या भाविकांचे देवदर्शन झालं असेल त्या भाविकांनी गडावरून खाली जाण्यासाठी पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील दरवाजांचा वापर करावा।
हे बघा, आम्ही जेजुरी गडाचं दर्शन घेतल्यानंतर प्रति बालाजीचे दर्शन घेण्यास आलो. आणि तिथे नक्की गेल्यानंतर जे कोणी नवीन असतील त्याने लक्षात ठेवा, जेणेकरून आपणास आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मिळत नाही. आपला एखादा नातेवाईक मोबाईल घेऊन बाहेर बसू शकतो आणि घाबरण्यासारखं काही नाही. त्याचे पण दर्शन लवकर होते. लाईन ही पटापटा, की गर्दी जितकी असेल तितकी पटापटा तरी ही लाईन होऊन जाते आणि दर्शन पण छान होते. त्यामुळे मोबाईल घेऊन बसणाऱ्यांचे पण दर्शन आतमध्ये जाऊन व्यवस्थित असे होऊ शकते. आणि मोबाईल नंतर आपल्याजवळ असल्यामुळे आपल्याला आजूबाजूचा हा बाहेरचा परिसर टिपण्यास मदत होते. खूप छान असे आजूबाजूचे दृश्य आहे. नक्की आपण गेल्यावर हे मात्र लक्षात ठेवा की आपणास मोबाईल आतमध्ये घेऊन जाता येत नाही. हे बघा, जसे आमचे बालाजीचे दर्शन झाले तसे आम्ही घरी येण्यास निघालो. बोला गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम नमः शिवाय. येळकोट येळकोट. जय मल्हार. गोविंदा गोविंदा. मातृपितृदेवा